जाऊन ये. जस्ट आलो आहे चांद्रेमध्ये. चांद्र्याचा नजारा बघू शकता तुम्ही. नमस्कार मंडळी, खूप दिवसांनी स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं. मित्रांनो, जस्ट आलो चांद्रे बाजारपेठेमध्ये आणि तिथे गणेश चित्रशाळा आहे आणि तिथे चालू आहे मी आता गणपती बघा यावर्षीचे. चला तुम्हाला पण दाखवतो. हे बघा, ही घरं आहेत आणि तिथे वरती ना गणपती काढतात, तिथे चालू आहे आता. बघू शकता हे जुन्या काळातली घरं आहेत ना, भरे आहेत, एक नंबर आहेत. हे बघा इथं आमच्याकडला सौरभ चालकी सजावचा डिस्क हा चाला आहे. हा बघा, आणि जितू भाई कुठे रे. हो बघा, हा गणपती बघा इकडे दागिने नेसायचं काम करतोय. आडच रे, एक नंबर गणपती गेला. हा बघा, हा बघा, हे आमच्या वाडीतले आहेत सौरभ चालके. हो का, महादेव शंकर अवतार. स्वप्नील गाडी कधी काढतोय? हा मग हो बघा, हा एक नंबर आहे रे. अजून कलर काम व्हायचं आहे. आयडियाच एक नंबर. कोणाला डायमंड वर्क करायचं असेल तर सौरभ चालकेला आणि स्वप्नील चालकेला कॉन्टॅक्ट करू शकता. मी कॉन्टॅक्ट नंबर देतो. कॉन्टॅक्ट नंबर सांग रे तुला. कॉन्टॅक्ट नंबर सांग. हां कमेंटमध्ये टाकून दे. हां, हे अजून कलर काम करायचे. तो बघा गेल्या वर्षीचा गणपती नंदीवरचा एक नंबर भारी. हा बघा, पेंटर बघा तिथे बसला आहे. हे बघा इकडे अजून कलर करायचे आहेत. अजून 10-12 दिवस आहेत. इकडे कलर केले काय ते पेंटिंगसाठी. बाबा पेंटिंग करतात इकडे. कसं वाटतंय तुम्हाला? हा मस्त झकास, एक नंबर ना. थोड्याच दिवसावर गणपती. 15,000 पगार आहे. कॉमेडी एक नंबर. थोडा बघा, हा पूर्ण कलर काम झालेला गणपती आहे, भारी एकदम. हे बघा, बघा हा एक रेडी आहे गणपती, एकदम रेडी आहे. मग त्याला डायमंड वर्क करायचं आहे. जर करायचं असेल तर हा एकदम रेडी आहे. बघा, हा बघू शकता. आल मूर्ती, बाजूला मोर आहे, भारी काढलं आहे एक नंबर. मेन पेंटर कोण आहे हो? तोच आहे ना. तुमचं नाव काय हो? बोला 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 तुम्ही. कोणाला आहे? मेन पेंटर ते आहेत. इकडे पण भारी गणपती आले बघा, एक नंबर एक नंबर. एकदम भाऊक मन झालंय बघून. हो हो हो, डायमंड वर बघा, एक नंबर डायमंड वर केलं आहे. बघू शकता. अजून डोळ्याची रेखणी बाकी यायची, काढून 10-12 दिवस गणपतीला बाकी आहेत. हा बघा, एक नंबर गणपती गेला आहे. या गणपतीच्या मूर्त्या आहेत ना, यांचे काम ओके झाले आहेत, फक्त डोळ्याची रेखणी बाकी आहे. बघू शकता तुम्ही, एक नंबर भारी. हे बघा, शंकराची पेंडी आहे, हत्तीवर बसल्या गणपती आहे. बघा, डोळ्याची रेखणी बाकी आहे. होता इकडे एक नंबर भारी. हा पण बघू शकता. वरती वरती माळ्यावर वरती पण गणपती आहेत, तिकडे पण काम चालू आहे. काम हे बघा, हे काका आहे तिकडे गणपती काढतायत, एकदम भारी. बघा, तुमचं नाव काय आहे? तुमचं नाव काय? माझं मनीष रेडीज. रमेश रेडीज. आणि यांचं नाव, आपला कारखाना किती वर्षापासून चालू आहे? आमच्या आजोबांपासून चालू आहे. तरी किती वर्ष आले असेल? तरी साधारण एक 50 वर्ष झाली. 50 वर्ष म्हणजे खूप वर्ष झाले त्या कारखान्याला. साधारण 78 पासून काम करतोय. 78 पासून. बघू शकता मित्रांनो, नोकरी, शिक्षण सर्व सांभाळून करतोय. सर्व सांभाळून करतात हे. आपल्या कोकणातील, आपल्या आमच्याच गावाच्या बाजूला म्हणजे चांद्रे बाजारपेठमध्ये. हा मी कोकण रेल्वेमध्ये सर्व्हिसला आहे. सर्व्हिसला. आणि तिकडे सांभाळून हे करताय एकदम म्हणजे भारी. पुतण्या जास्त आता मेहनत घेतोय का. भाऊ आणि मी करत होतो. आता भाऊ एसटी मध्ये होता. आता पुतणे आवडे म्हणजे पुढची पिढी चालत जाते. आता आम्हाला तेवढं जास्त लक्ष देत आहे. हा, लक्ष तुम्ही म्हणजे आमचं तर रेखणी आता फक्त तेवढा माझा विषय आहे, रेखणी करतो. एकदम भारी मूर्ती, बाल मूर्ती, एकदम भाऊक मूर्ती केलाय, भाऊक मूर्ती भारी. अजून थोडं काम चालू राहील अजून. हा, अजून काम चालू आहे. मी पेंटिंगचं काम झालं, काका पेंटिंग करतात, अजून काम त्यांचं बाकी आहे, पण भारी काढलं आहे. अजून हा बघा इकडे इकडे माळ्यावरती पण आहेत, अजून हे कलर काम करायचं आहे. हे पेंटिंग झालेले आहेत आणि डायमंड वर्क पण केलं आहे, भारी केले आहेत, एक नंबर. आणि तुम्हाला दाखवतो थांबा. हे बघा,
शकता शंकराच्या महादेवाच्या अवतारातला गणपती आहे. एक नंबर गेलाय. पेंटिंग पण भारी गेलाय. हे बघा बघू शकता. हा बघा ही कुठची मूर्ती आहे? बालाजी आहे. बालाजी असं मिक्स विठ्ठल विठ्ठल मिक्स आहे. भारी आहे. कलर बघू शकता तुम्ही. एक नंबर कलर केलाय. भारी. त्याची आखणी केली मी. आखणी हे बघा. दागिने बघू शकता तुम्ही. एक नंबर दागिने गेलेत. भारी सुबक मूर्ती वाटते एकदम. हा पण कलर बघा वेगळाच आहे. हा कुठच्या कलरमध्ये आहे? म्हणजे सगळे वॉटर कलरच आहे. पाटी पाटी विठ्ठल बघा. एक नंबर आहे विठ्ठल. हा बघा विठ्ठल बघू शकता तुम्ही. हा पूर्ण ह्याच्या आणि इथे पण तोच आहे. तोच अवतार आहे. हा बघा. आणि पाठीमागे पण आहे बघा. एक नंबर सुबक मूर्त्या बनवल्या आहेत. भारी वाटत आहेत. जसं काय वाटतं गणपती बाप्पा आपल्याकडेच बघतोय. ही श्रीकृष्ण मूर्ती बघा. हे बघा बघू शकता. एवढ्या मूर्त्या बनवल्या त्याने भाऊ. हे खाली वरती माळ्यावरती आहे बघा. माळ्यावर पण त्याचं काम चालू आहे. कारण आता गडबड जोरात असेल. कारण 10-12 दिवस उरलेत. त्याच्यामुळे गडबड कामाची भरपूर असणार आहे. त्यांना पण त्रास दिला पण बरं नाही. तुम्ही तुमचं काम करू शकता. बघू शकता मित्रांनो. भारी वाटतंय ना मंडळी. मी आता बघा माळ्यावरती आलो आहे. वर खाली पण काम चालू आहे पेंटिंगचं वगैरे. आता काय लगभग जोरातच चालू आहे. कारण 10-1 दिवसच उरले गणपतीला. आणि बघू शकता तुम्ही हे अजून कलर काम करायचं बाकी आहे. आणि इकडे कलर काम केलेल्या मूर्त्या आहेत. आणि त्या काकांचा कारखाना जो आता ते रेल्वेमध्ये सर्व्हिसला पण आहेत. ते सर्व्हिस सांभाळून इकडे आपला हा गणपतीचा कारखाना सांभाळतात. म्हणजे भारी. आता त्यांची पुढे अशी पिढी चालू आहे म्हणजे गणपतीची. आणि हे काका बघा. हे मेन काका आहेत त्यांचे. काय बोलाल तुम्ही? आमचं राधाकृष्ण मंदिर आहे रत्नागिरीचं. तर ह्याची पण रेखणे मी केले. होय काय? हां राधा मंदिर आपल्या रत्नागिरीचं. रत्नागिरी राधाकृष्ण मंदिर. ह्याच्यात ते त्यांनी क्लोजअप मारलाय असं. तुम्हाला दुसरं दाखवतं ह्याच्यात. हे बघा. हे पण हे आपल्या रत्नागिरीला राधाकृष्ण मंदिर बघा. यांनीच रेखणी केलं आहे. एक नंबर भाऊक केलं आहे. बघू शकता. आणि हे मी आज गेली 7-8 वर्ष तिकडे करतोय. तिकडे रत्नागिरीमध्ये. भारी. बघू शकता मित्रांनो त्यांची मेहनत किती आहे ती. त्यांनी असं क्लोजअप मारलं. एकदम आखणीचं काम केलं. ओरिजिनल म्हणजे असे आपल्या वाटतं काय असं आपल्याकडेच बघणार असे. कृष्ण आहे. कृष्णाजी. आणि ही राधेची आहे. ठीक आहे. बघू शकता मित्रांनो. जर कोणाला गणपती वगैरे सांगायचं असेल तरी आपल्या इकडे रायडीज काकांना सांगू शकता. चांदरेमध्येच हा चांदरे बाजारपेठेमध्येच जवळच एकदम हा गणपती मूर्तीशाळा आहे. बघू शकता. आता वरतीच झालं. आता मी झालो परत खाली. चला का. हां तो तुमचा पुतण्या ना तो. हे सगळं त्यांची मेहनत आहे जास्त. हां चला. आणि दुसरा जो एक आमचा कृष्णा म्हणून आहे त्याची पण. हे आपण मूर्त्या पकडलेल्या यांची अजून डोळ्याची रेखणी बाकी आहे. भेटले सांगितलं नाही काय ते गणपती ना. पिढी तिसरी पिढी तुमची. तुझं नाव कसं आहे? लेडीज पुतण्या ना तू. पुतण्या बोलले ते. आता तुझ्याकडे आहे सर्व कारभार. त्यांनी सांभाळला. आता तुला सांभाळायचं आहे. तर येता आता ह्याच्याकडे आहे सर्व कारभार हा. आणि आमच्या वाडीतल्या तिकडे बघा डायमंडवर करतायत. अजून 100 अवतार व्हायचा बाकी आहे. हा बघा इथे काय ते बघा पेंटिंग चालू आहे. आर्टिस्ट ह्याचं नाव काय आहे? ह्याचं नाव काय आहे? काय नाव काय तुझं? ओंकार बणबे. बनबे. हो हो. 100 अवतार. याचं पेंटिंग बाकी आहे. अजून कलर काम बाकी आहे बघा. हे मोठे गणपती आहेत. 4-5 फुटापर्यंत गणपती आहे. त्याचं कलर काम चालू आहे. या दादाचा कारखाना आहे. गणेश लेडीज बनवून त्यांचा आहे तो गणेश मूर्ती शाळा. आणि हा स्वप्नील चालकी आमच्याकडेच आहे. काय किती गणपती आहेत? एकच आहे. हा चालू आहे. आला काय सुरत आला काय? आपण बघू शकता. इकडे पण मोठे मोठे गणपती आहेत.
3, 4, 5 फुटापर्यंत आहे बघा. हे अजून कलर काम बाकी आहे. कलर काम बाकी आहे बघा, बघू शकता. आणि इकडे बघा, झालं काय रे? हे झालं काय? हे ह्याचा पण ह्याला पण लावणार आहे. डायमंड वर बघा सौरभ चालके पूर्ण झालं ना रे? हे बघा एक नंबर वर आहे. बघू शकता हे बघा पूर्ण झालंय मोठे डायमंड वर करून. हे बघा किरीट वगैरे भारी सजवलंय बघू शकतो. डोळ्याची देखणी बाकी आहे, अजून काम बाकी आहे. उत्तर वगैरे बघू शकता तुम्ही, भारी वाटतंय. पैंजण रुपया बनवलं कधी येणार? माझा गणपती झालाय का? हा बनवलं काय म्हणतोय? कधी येणार आहे? कधी येऊ सांग. कधी पण येईल. बघू शकता एक नंबर भारी. तर मित्रांनो आपण आता गणपती वगैरे बघितले यावर्षीचे, एकदम भारी पेंटिंग केलं आहे बघा. मग काम चालू आहे, त्या दादाचा कारखाना आहे तो अनिश रेडीज म्हणून आपल्या चांद्रे बाजारपेठेमध्ये गणेश चित्रशाळा आहे बघा. ऑर्डर हवे असले तर नक्की म्हणजे कमेंट लिंकला टाकतो, नंबर टाकतो लिंकमध्ये मी. आणि बघू शकता इकडे मोठे मोठे गणपती आहेत बघा, 4 फुटाचे आहेत, 3 फुटाचे आहेत, 5 फुटाचे असे. इकडे पण कलर काम अजून बरंच बाकी आहे. अजून गणपती पण जवळ आलेत, आता आतुरता लागले सर्वांना कधी. हा 27 तारखेला पूजन लागणार, 27 ऑगस्टला पूजन लागतात गणपती. त्यामुळे आज आहे 16 ऑगस्ट, 10-11 दिवस उरले. चिंतामणी उद्या आगमन आहे चिंतामणीचं. आणि ह्या वर्षीचं मिस झालंय माझं आगमन. यावर्षी मला नाही जाता आला, पुढल्या वर्षी नक्कीच आहे. यावर्षी नाही रे, सुट्टी नको. बघू शकता मित्रांनो एक नंबर भारी आहे. आता मी निघतो इकडूनच. दादा येऊ का? चला रे. हे गाववाले माझे, हा गाववाले माझे हे सर्व. डायमंड वर्क करायचं असेल तर सौरभला पण कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. आता बघू बघितलात तुम्ही डायमंड वर्क. आणि हे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. गणपती बाप्पा मोरया. चला बाय.